आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाविषयी उभारलेल्या लढ्याला यश। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आणि मराठा समाजाच्या दृष्टीने हा सुवर्ण क्षण आहे। म्हणूनच सकल मराठा समाज उल्हासनगर शहराच्या वतीने भारतीय मराठा संघ उल्हासनगर शहराच्या वतीने नेताजी चौक उल्हासनगर 5 या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन ढोल ताशा वाजवत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। यावेळी सुनील साळुंखे, नयनेश्वर करवंदे पाटील, उल्हास फाळके, पांडुरंग लांडगे, सुदेश पाटील, प्रीती भोसले, सुनीता गव्हाणे, सुरेखा दिविळकर आणि मंगला पाटीलसह अनेक सकल मराठा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे। आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली इतक्या वर्ष मराठा आरक्षण हा विषय थांबला होता, तो आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण झाला। आज महाराष्ट्रात संपूर्ण गावोगावी हा दिवाळी सारखा उत्सव साजरा केला जातोय। अजून एक सांगायला गेलं की हा मराठा समाज कोपर्डीच्या ताईमुळे एकवटला गेला आणि हा तिचा पण विजय याच्यात सामील आहे। आम्ही सकल उल्हासनगर मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटलांचे तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो। आणि जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर या आरक्षणाला काही दगापटका झाला तर पुन्हा आम्ही मुंबई येथे येऊन आता तरी कमी आलं तर ह्याच्यापेक्षा डायरेक्ट मुंबईला येऊन आम्ही परत आंदोलनाची भूमिका घेऊ असे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय। आणि परत सगळ्या समाजाला शुभेच्छा देतो। शिवराय सगळ्यांना 2014च्या पायी रॅलीला सुरुवात झालेली ती आज 2024 ला थांबले आणि इथे आमचा हा विजय आहे। हा विजय आम्ही जल्लोषात साजरा करतोय। मनोज जरांगे पाटलांनी यांच्या नेतृत्वाखाली आपण भरपूर मोर्चे काढले, जागोजागी आंदोलनं केली। त्या आंदोलनांना त्या सगळ्या मोर्चांना आज आम्हाला यश मिळालेलं आहे आणि हा यश आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर साजरा करतोय। त्यात आमचा सगळ्यांचा सहभाग आहे। आम्ही खूप खुश आहोत यामागे। पण सरकारने आपली भूमिका जशी आता ठेवलेली आहे तीच ठेवावी। जर ह्याच्यावर त्यांनी परत पाठी घेतला तर आम्ही पुढे जाऊ आणि अजून आंदोलनं मोठी करून तीव्र आम्ही आंदोलन करून दाखवू। आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे। जे जरांगे पाटला साहेबांनी जो काय हा विजय आम्हाला मिळवून दिलाय, एवढे वर्ष झाले कधी हा विजय मिळाला नव्हता, परंतु हा जो विजय आज मिळालाय तो सर्व मराठी बांधवांसाठी एक दिवाळी सणाप्रमाणे आहे। आणि असंच जर सरकार कटिबद्ध राहिलं तर ठीक आहे, आणि जर सरकारने काय कमी जास्त याच्यामध्ये परत फेरबदल केला तर जरांगे पाटील जसे बोलतील तसा हा मराठा समाज उल्हासनगरचा उभा राहील। आणि हे जे आजचा आनंदोत्सव साजरा केलाय हा फक्त आम्ही मराठा समाजासाठी केलाय। जय जिजाऊ जय शिवराय। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।